रमा, हो आले आले. आया बाबा भाऊजी हे काय इथं बसून काय खाताय? बाजूला व्हा बरे, मला जाऊ दे. दिसते ना मी खातोय ते. मी बाजूला होणार नाही. नाही होणार म्हणजे? हे बघा, मला कामे आहेत खूप आणि भराभरा कामे आवरून मला पुन्हा शिकवणीच यावयाचे आहे. सगुणाबाई येण्याची वेळ झाली. माझी वाट सोडा ना, मला जाऊ दे. आता इतकेच जर अडत असेल तुमचे तर होतो बाजूला, पण एका अटीवर हो. अटीवर? अर्थात आधी 10 उठा बशा काढा, मग होईन बाजूला. वा रे वा, शहाणेच आहात. म्हणजे वाट अडवली आहे तुम्ही आणि उठाबशा मी काढू? होय होयच मुळी, कारण घाई तुम्हाला आहे ना. मी काय पार संध्याकाळ होईपर्यंत बसेन इथे. अहो असे काय करता? मला जाऊ दे ना. आधी उठा बशा. हे बघा, मला जाऊ दे. बाजूला व्हा तुम्ही अगोदर. आधी उठा बशा. असं काय करता? जाऊ दे ना मला. बाबा, आधी तूच काढ उठा बशा. तुम्ही झाले तुमचे सुरू. सारखे आपल्या मलाच शिक्षा करत असतात. तुम्ही इथे रमावहिनीला शिकवण्यास येता ना, मग मला काय शिक्षा करताय? मला ना मुळी आवडतच नाहीत तुम्ही. तुम्हाला जर मलाच शिक्षा करायची असेल ना, तर तुम्ही आमच्या घरात येऊच नका. निघून जा. बाबा भाऊजी, निघून जा इथून. बाबा, काय चालले आहे? दादा, बरं झालं तू आलास. दादा, ह्या दोघी आहेत ना. ते काहीही असेल, पण त्या तुझ्यापेक्षा वडीलधाऱ्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्या तुझ्या गुरु आहेत. हे विसरलास का तू? पण त्या सारख्या सारख्या मला शिक्षा करतात हे सगळे तू विसरतोयस दादा. आणि तू सारखी या दोघींची बाजू घेतोस ना, म्हणून या दोघी फार. बाबा, तू महादेवरावांना उलट बोलतो आहेस? हो हो बोलतोय, आणखी बोलेन. कारण त्याच्याचमुळे तुमचे आणि रमावहिनीचे प्रश्न फार माजलेत आणि मला ते बिलकुल आवडत नाही. दादा, मला ना इथे राहायचंच नाही. मला कोल्हापुरास निघून जायचंय आत्ताच्या आत्ता. नाहीतर या बाई आणि रमावहिनी या दोघांना इथून जायला सांग. चालते वा तुम्ही, चालते वा.